सकाळ कशा आहात तुम्ही? नक्की मजेत असाल. तर सर्वप्रथम आता नवरात्री उत्सव सुरू आहे, तर तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बराच दिवस झाले कामं चालू असल्यामुळे मला ब्लॉग बनवता आला नाही, तर चला म्हटलं आज थोडं वावरातलं काम होतं आणि सकाळचे झालेले होते 8:30. घरातलं काम काही मी आवरलं नाही, कारण मला आज वावरामध्ये कणसांना थोडीशी मकईचे जे कणस काढले त्यांना पलटी मारायला जायचं होतं. तर म्हटलं चला आज यांच्यासोबत वावरातलं काम करताना थोडासा ब्लॉग शेअर करू. आणि बराच दिवस झाला मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटला नाही, तर मी घेतलेले होते उपवास आहे माझे 9 दिवसाचे, त्याच्यामुळे थोडेसे नाश्ता वगैरे केला नाही. मग 2 केळे घेतले साहेबांना आणि मला, आणि कळशी भरून घेतली पाण्याची. मग मी आता चाललेली वावरामध्ये. चला मग दुपारी आल्यावर मी घरातलं काम आवरेल, कारण मग ऊन होऊन जाईल आणि मग बाहेर काम आवरता येणार नाही वावरातलं. त्याच्यामुळे चला मी आता चाललेली वावरात. तुम्हाला दाखवते मकईचे कणस किती काढले आणि वावर कसं मोकळं केलेलं आहे ते. तर कळशी इथं ठेवली मी सावलीमध्ये, म्हणजे मग तिला ऊन लागणार नाही, पाणी थंड राहील. आणि साहेब काय करताय दाखवते मी तुम्हाला. आणि हे एवढे आपले मकईचे कणस काढलेले 2 वावराचे. तर ते वल्ल असल्यामुळे म्हणजे हिरवा याच्यावर काढले थोडेफार, मग त्याच्यामुळे त्यांना बुरशी लागून चाललेली होती, म्हणून आम्हाला अशी पलटी मारायची पाठीमागे थोडेसे सोलून असे. तर साहेब सकाळी चहा पिऊन आलेले होते, त्यांचं चालू होतं. मी आंघोळ वगैरे केली, देवीची आरती वगैरे केली आणि आली. तर एवढे असे कंस काढलेले, आता यांना आम्हाला पलटी मारायची. बघा साहेब किती फास्ट काम करताय. अजून बाकीचे मकई काढायचे राहिलेले, ते नंतर काढू. तर मग आता आम्हाला इथं पलटी मारायची कणसांची. एवढं काम करून दुपारी जाऊ आता घरी. तर दुपार झालेली होती आणि ऊनही बरंच लागत होतं. आणि हे बघा आम्ही एवढं निवडलं. तर आता स्वयंपाक पण बनवायचं आहे मला फराळाचं. तर म्हटलं चला आता स्वयंपाक पण बनवून घेऊ फराळाचं करून, आणि मग दुपारून पुन्हा येऊ निवडायला. तर घरात आले आणि मी पटपट आवरून घेतलं आणि आल्याला पहिले मी स्वयंपाक केला, कारण 12 वाजून गेलेले होते आणि मलाही फराळाचं करायचं होतं. नाश्ता तर केलेला नव्हता, एक केळ खाल्लेलं होतं. तर मी आता जेवणाला काय बनवलं मी तुम्हाला दाखवते. तर मी छान अशी गरम गरम साहेबांसाठी 2 बाजरीच्या भाकरी लावलेल्या होत्या आणि तव्यावरलं पिठलं, त्यांचंही फेवरेट आहे माझंही फेवरेट आहे. तव्यावरलं पिठलं आवडतं. आणि मला फराळासाठी केलेला होता मी तिखट साबुदाणा, थोडा जास्तच तिखट केलेला होता, कारण फराळाचं म्हटलं की फिक्कं फिक्कं खाऊ वाटत नाही. मग आज थोडं जास्त लाल तिखट घालून फराळाचं केलेलं होतं. सोबत थोडी साखर टाकून दही काढलेलं होतं साबुदाण्याबरोबर, म्हणजे छान लागतो. आणि असं मी जेवणाचा बेत बनवलेला होता करून. मग आता पुन्हा थोडं ऊन वगैरे कमी झालं, मला घरातलं काम आवरायचं आहे, बराच पसारा पडलेला आहे, पाणी वगैरे पण भरायचं आहे. तर मग आवरून आणि पुन्हा जायचं आहे मकई सोलायला. तर ते 2-1 दिवस जाईल. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा, आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.